नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तम्मलवार AN. आपण मागच्या लेक्चरला या ठिकाणी चौथा प्रॉब्लेम बघितला होता. या ठिकाणी पाचवा प्रॉब्लेम आहे, तुमच्या स्क्रीनवर दिसेल. द फॉलोइंग इज अ बॅलन्स शीट ऑफ प्रीतिमा कंपनी लिमिटेड ॲज ऑन 31 डिसेंबर 2015. बॅलन्स शीट ॲज ऑन डेट ऑफ 31 डिसेंबर 2015. बॅलन्स शीटचं टोटल आहे 3,50,000, 3,50,000. ठीक आहे. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. एक नंबर, टोटल सेल्स ड्युरिंग द इयर अमाउंटेड टू ₹5 lakh. 2 नंबर, द व्हॅल्यू ऑफ ओपनिंग स्टॉक इज 1/3 ऑफ क्लोजिंग स्टॉक ड्युरिंग द इयर. आणि रायटिंगमध्ये दिले बघा, द व्हॅल्यू ऑफ परचेज 1,20,000. रायटिंगमध्ये नीट दिलेलं आहे, साईडला दिलेलं आहे, थोडंसं व्यवस्थित बघायचं आहे. ठीक आहे. आणि कॅल्क्युलेट करंट रेशो, प्रोप्रायटरी रेशो, स्टॉक टर्नओव्हर रेशो, डेट टू इक्विटी रेशो हे विचारलेले आहेत. आणखीन काही काढता येतात. त्यामध्ये डेटास टर्नओव्हर रेशो आहे, क्रेडिटास टर्नओव्हर रेशो आहे, फिक्स्ड इंटरेस्ट बेरिंग सिक्युरिटी हे एक आहे. हे एवढे या ठिकाणी आपल्याला, आणि लिक्विड रेशो देखील या ठिकाणी काढता येतो. ठीक आहे. हे करंट रेशो, प्रोप्रायटरी रेशो, स्टॉक टर्नओव्हर रेशो, डेट टू इक्विटी रेशो हे विचारलेले आहेत. दुसरे डेटास टर्नओव्हर रेशो, क्रेडिटास टर्नओव्हर रेशो, लिक्विड रेशो आणि फिक्स्ड इंटरेस्ट बेरिंग सिक्युरिटी हा एक, किंवा कॅपिटल गेअरिंग रेशो, कॅपिटल गेअरिंग रेशो हा त्याचं नाव आहे. ते एक रेशो या ठिकाणी आपल्याला काढता येतं या प्रॉब्लेमवरून. म्हणजे जास्तीत जास्त प्रॅक्टिस व्हावी या हेतूनं हे सांगतोय. ठीक आहे. तर पहिलं करंट रेशो. करंट रेशो, करंट रेशोचा फॉर्म्युला काय? करंट असेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. ठीक आहे. करंट असेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. आता करंट असेट बघायचं म्हटलं तर कुठं, असेट साईडला कोणकोणते आहेत आपल्याला हेडच दिलेलं आहे. 75,000 स्टॉक आहे, डेटर्स 25,000 आहे, आणि कॅश अँड बँक बॅलन्स 50,000. असं टोटल 1.5 लाख रुपये. हे 1.5 लाख रुपये. करंट लायबिलिटी, करंट लायबिलिटी या ठिकाणी कोणकोणती आहे तर क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, लॉंग टर्म लोन हे एवढे करंट लायबिलिटी आहे. तर बाकीचे हे इंटरनल डेप्थ आहे. ठीक आहे. इंटरनल डेप्थ आहे. एक मिनिट हा. करंट लायबिलिटी, लॉंग टर्म लोन येणार नाही. करंट लायबिलिटी फक्त क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट ह्या दोनच येतील. याची टोटल 75,000 आहे. हे 75,000 या ठिकाणी. मग हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले, 75 150 भागिले 75 आन्सर येतं 2, म्हणजे 2:1 हे या पद्धतीनं. सेकंड आपल्याला विचारलेला आहे कोणता, प्रोप्रायटरी रेशो. प्रोप्रायटरी रेशो, प्रोप्रायटरी रेशोचा फॉर्म्युला काय? शेअर्स होल्डर फंड डिवायडेड बाय टोटल असेट्स हा फॉर्म्युला आहे. टोटल असेट्स किंवा टोटल लायबिलिटी एक्सेप्ट गुडविल आहे बरं का त्याच्यामध्ये. मग शेअर्स होल्डर फंड डिवायडेड बाय टोटल assets
मग शेअर्स होल्डर फंड या ठिकाणी कोणतं, तर इंटरनल डेप्थ, याला शेअर्स होल्डर फंड म्हणतो आपण. मग शेअर्स कॅपिटल आहे, 10% प्रिफरन्स शेअर्स कॅपिटल आहे आणि रिझर्व आहे. असं टोटल 2 लाख रुपये, हे 2 लाख रुपये डिवायडेड बाय टोटल असेट्स किंवा टोटल लायबिलिटी किती आहे, 3,50,000. 3,50,000 असं टोटल या ठिकाणी आन्सर काय तर 0.57 1. हे सोडून घ्यायचं आहे, हे 4 शून्य कटले, हे 4 शून्य कटले, 20/35 0.57 येतं 1 म्हणजे शेअर्स होल्डर फंड किती आहे 0.57. कशाच्या तुलनेमध्ये, टोटल असेट्सच्या तुलनेमध्ये 1. ठीक आहे. त्यानंतर स्टॉक टर्नओव्हर रेशो, स्टॉक टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला काय, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. आता कॉस्ट ऑफ गुड सोल्ड या ठिकाणी काढता येतं का, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. ॲव्हरेज स्टॉकला ओपनिंग स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉक देखील आहे. ठीक आहे. चला, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड चा फॉर्म्युला काय, सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. सेल्स दिले का, सेल्स दिले. ग्रॉस प्रॉफिट आहे का आपल्यापाशी, ग्रॉस प्रॉफिट नाहीये. मग त्यावेळेस या ठिकाणी त्याचा वेगळा एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला या ठिकाणी तुम्ही स्टॉक टर्नओव्हर रेशोच्या फॉर्म्युल्यामध्ये या ठिकाणी लिहायचा आहे. तो फॉर्म्युला नेट सेल्स डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. ठीक आहे. नेट सेल्स तुम्हाला दिलेला आहे डायरेक्ट 5 लाख रुपये. आता ॲव्हरेज स्टॉक इथं आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये सेकंड नंबरची इन्फॉर्मेशन दिली आहे. द व्हॅल्यू ऑफ ओपनिंग स्टॉक इज 1/3 ऑफ क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचा 1/3 हा ओपनिंग स्टॉक आहे म्हणून सांगितलेला आहे. तर या ठिकाणी बघा, क्लोजिंग स्टॉक कुठं बॅलन्स शीटला भेटेल किंवा ट्रेडिंग अकाउंटच्या सिया साईडला भेटेल. तर क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी 75 आहे. 75,000च्या 1/3 किती, 25,000. 1/3 म्हणजे गुणिले 1/3 करा, 25,000 येतं. आता ॲव्हरेज स्टॉक करायचं आहे तर दोन्ही स्टॉक आपल्यापाशी अवेलेबल आहेत. तर त्यावेळेस या ठिकाणी ॲव्हरेज स्टॉकचा फॉर्म्युला काय बनतो, ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2 या पद्धतीने बनतो. ओपनिंग स्टॉक किती आलाय 25,000. क्लोजिंग स्टॉक तर 75,000 आहेच, भागिले 2. तर 1 लाख भागिले 2 50,000. हे 50,000. मग हे 50,000 तुम्ही या ठिकाणी ॲव्हरेज स्टॉकमध्ये लिहा. त्याचा आन्सर, हे 4 शून्य कटले, हे 4 शून्य कटले, 5 1 5 5 2 5 10 50. तर 10 आणि याचा आन्सर तुम्हाला लिहायचं आहे टाइम्समध्ये. 10 टाइम्स हे त्याचा आन्सर येतं. त्यानंतर 4 नंबरला आपल्याला विचारलं आहे डेट टू इक्विटी रेशो. डेट टू इक्विटी रेशोचा फॉर्म्युला काय, एक्सटर्नल लायबिलिटी डिवायडेड बाय इंटरनल लायबिलिटी.
डिवायडेड बाय इंटरनल लायबिलिटी. एक्सटर्नल लायबिलिटी बाहेरचं देणं कोणकोणतं आहे बघा. 20% डिबेंचर हे एक आहे, त्यानंतर लॉंग टर्म लोन हे एक आहे, क्रेडिटर्स एक आहे आणि बँक ओव्हरड्राफ्ट एक आहे. 50,000 प्लस 25 75 75 75 150 म्हणजे 1,50,000 हे एक्सटर्नल. इंटरनल किती तर 1,00,000 प्लस 50,000 1,50,000 1,50,000 आणि हे 2,00,000 हे 2,00,000. तर त्याचा आन्सर तुम्ही काढू शकता. हे 4 शून्य कटले, हे 4 शून्य कटले तर 0.5:1 हे त्याचा आन्सर निघाल. ठीक आहे. त्यानंतर हे 4 विचारलेले आहेत. आणखीन आपल्याला सोडवता येतं कोणते तर हे 5व्या नंबरला डेटा टर्नओव्हर रेशो, डेटा टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला काय. डेटा प्लस बिल्स रिसिवेबल डिवायडेड बाय या ठिकाणी काय होतं, कशाचे संबंध आहे. डेटास क्रेडिट सेल्स इंटू 365 डेज असं आपण म्हणू शकतो. मग डेटास प्लस बिल्स रिसिवेबल डिवायडेड बाय क्रेडिट सेल्स इंटू 365 डेज. आता डेटास आणि बिल्स रिसिवेबल आहे का आपल्यापाशी बघा. डेटास आहे, बिल्स रिसिवेबल या ठिकाणी नाही आहे. 25,000 एक मिनिट हां 25,000 डेटास आहे, बिल्स रिसिवेबल नाही आहे. सेल्स आपल्याला दिलाय तोच या ठिकाणी क्रेडिट सेल्स आहे, हे गृहीत धरावं लागतं. गुणिले 365 दिवस तर याचा आन्सर येतं 18.25 डेज. 18.25 डेज. ठीक आहे. त्यानंतर 6 नंबरला आपल्याला सोडवता येतं क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो. क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो त्याचा फॉर्म्युला काय. क्रेडिटर्स प्लस बिल्स पेबल डिवायडेड बाय क्रेडिट परचेस इंटू 365 डेज. मग क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल आहे का आपल्या बॅलन्स शीटला बघायचं आहे. क्रेडिटर्स आहे, बिल्स पेबल नाही आहे. चला क्रेडिटर्स किती आहे 50,000 हे 50,000 लिहा आणि परचेसची अमाऊंट मी रायटिंगमध्ये तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिले ते 1,50,000 आहे. मग आन्सर तुमचं गुणिले 365 दिवस तर आन्सर येतं 152.08 152.08 डेज म्हणजे 152.08 डेज या पद्धतीने येतं. त्यानंतर तुम्हाला 7 नंबरला आणखीन सोडवता येतं कोणतं लिक्विड रेशोचा फॉर्म्युला काय. लिक्विड असेट्स डिवायडेड बाय लिक्विड लायबिलिटी. लिक्विड असेट्स कोणकोणत्या तर करंट असेट्स मधून काय वजा करावं लागेल
स्टॉक आणि प्रिपेड एक्सपेन्सेस. इथं स्टॉक आहे, प्रिपेड एक्सपेन्सेसचा विषय नाही आहे. म्हणजे लिक्विड असेट्स तुमच्या किती होतील? 75,000च. त्यानंतर लिक्विड लॅबिलिटी करंट लॅबिलिटीमधून काय वजा करायचं आहे? तर बँक ओव्हरड्राफ्ट 25,000 वजा करा तर येईल 50,000. हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले, 25 त्रिक 25 दुनी 50, 25 त्रिक 75, म्हणजे 3:2 हा तुमचा लिक्विड रेशो. 3:2 हा लिक्विड रेशो असं आपल्याला म्हणता येतं. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला सोडवता येतं या ठिकाणी कॅपिटल गिअरिंग रेशो 8 नंबरला. कॅपिटल गिअरिंग रेशोचा फॉर्म्युला काय आहे? तर फिक्स्ड इंटरेस्ट बेरिंग सिक्युरिटी डिवायडेड बाय इक्विटी शेअर्स कॅपिटल इंटू 100. तो कॅपिटल गिअरिंग रेशोचा फॉर्म्युला आहे फिक्स्ड इंटरेस्ट बेरिंग सिक्युरिटी डिवायडेड बाय इक्विटी शेअर्स कॅपिटल इंटू 100. मग फिक्स्ड इंटरेस्ट बेरिंग सिक्युरिटी ओळखायच्या झाल्या तर लॅबिलिटी साईडला या ठिकाणी जिथं पर्सेंटेजचं चिन्ह आहे लॅबिलिटी साईडला ते फिक्स्ड इंटरेस्ट बेरिंग सिक्युरिटी आहे. मग त्यामध्ये 10% प्रिफरन्स शेअर्स आहेत आणि 20% डिबेंचर हे आहे. टोटल 1,00,000 रुपये. हे 1,00,000 रुपये. इक्विटी शेअर्स कॅपिटल किती आहे? इक्विटी शेअर्स कॅपिटल देखील 1,00,000 आहे. इंटू 100 हे 1,00,000 लक्षात कटलं तर 100% या ठिकाणी हे तुमचं कॅपिटल गिअरिंग रेशो येतो. या पद्धतीने हे 8 रेशो या ठिकाणी कव्हर होतात या प्रमाणात. ठीक आहे. काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. धन्यवाद.